अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर वेतनाची हक्काची थकबाकी देण्यासाठी मंत्रालयात 10% लाच मागितली जाते। अनेक सेवानिवृत्त अंध आणि दिव्यांग शिक्षकांसोबत असाच धक्कादायक प्रकार घडतोय। 7व्या वेतन आयोगाच्या वेतनाची थकबाकी मिळवण्यासाठी लाच देण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। थकबाकीसाठी 10%ची लाच मंत्रालय पातळीवर मागितली जाते। नागपूरमधले हे सगळे दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षक काहीही झालं तरी लाच देणार नाही या भूमिकेवर ठाम आहे। सर्व अंध आणि दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांनी 15 ऑगस्टला काळे कपडे परिधान करून नागपुरातनं मंत्रालयाच्या दिशेने आपला प्रवास सुरू करण्याचं ठरवलेलं आहे। समाजामध्ये प्रत्येक शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असते आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांचं योगदान समाजासाठी फार महत्त्वाचं असतं। मात्र नागपूरमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना जे शिकवणारे शिक्षक आहे त्यामध्ये अनेक लोक जे आहेत ते स्वतः नेत्रहीन आहेत, दिव्यांग आहेत। मात्र त्यांच्या संदर्भात सरकारी अनास्थेचा एक अत्यंत दुर्दैवी चित्र जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। या दिव्यांग शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांचा जो 7व्या वेतन आयोगाचा जो काही पैसा होता, जे एरियर्स होते, ते गेले अनेक वर्ष दिले जात नाहीये आणि त्याची मागणी केल्यावर त्यांना काय वाईट अनुभव येत आहेत आपण या दिव्यांग शिक्षकांकडूनच जाणून घेऊया। सर, काय अडचण तुमची होत आहे? तुमचा हक्काचा पैसा सेवानिवृत्त झाल्यानंतरही तुम्हाला का मिळत नाहीये? मी त्र्यंबक मुकासरे बोलतोय। सर, 2016 पासून त्यांनी लागू केला आणि पगारात तो 2021 पासून लागू केला आणि आम्ही 21ला रिटायर झालो आणि जी थकीत वेतन आहे ती मिळाली नाही। आम्ही अनेक वेळा शासनाला, शासन दरबारी, विभागीय कार्यालय असो, समाज कल्याण असो, आयुक्त असो, मंत्रालय असो, इथपर्यंत आम्ही त्यांना निवेदनं दिली, पण कोणत्याही प्रकारे कोणीही आमची दखल घेतली नाही। नुसती टाळाटाळ आणि काय सांगितलं जात आहे तुम्हाला? जे 3-4 वर्षाचा जो थकीत पैसा आहे तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतरही मिळत नाही, काय सांगितलं जात आहे? काय अडचण तुमच्या समोर उभी केली जात आहे? अडचण अशी उभी केली जात आहे, एकमेकांवरती ढळतात। तुम्ही यांना भेटा, ते म्हणतात तुम्ही त्यांना भेटा, ते म्हणतात त्यांना भेटा, मग आयुक्ताला भेटा, मग मंत्रालयाला भेटा। म्हणजे हे इतकं किचकट करून ठेवलं। पहिले 6वं, 4थं, 5वं, 6वं वेतन आयोग जेव्हा लागू झालं ते आमच्या डायरेक्ट पगारात येत होतं। आता तसं नाही, सगळं मंत्रालयापासून ते एक शाळेला जाऊन ते बजेट मंजूर करून घ्यावं लागतं। आता प्रत्येक टेबलवरती पैसे मोजावे लागतात आणि जवळपास आमच्या दिव्यांग शाळा 1200 शाळा आहेत, त्यापैकी जवळपास 75% लोकांनी आपले पैसे देऊन आपलं एरियास काढून घेतलं। पैसे देऊन म्हणजे लाच देऊन? हा, लाच देऊन म्हणजे प्रत्येक टेबलवरती पैसा दिल्याशिवाय फाईलच पुढे सरकत नाही। कुठले टेबल? मंत्रालयातलं टेबल, आयुक्तालयातलं टेबल, विभागीयातलं टेबल, जे काही याच्या संदर्भातले जेवढे टेबल आहेत ते काहीच म्हणजे जे आम्हाला ज्या लोकांनी अनुभव सांगितले की 10-15% पैसे मागतात, त्याच्याशिवाय काम होत नाही। पण आम्ही ठरवलं की आम्हाला पैसा द्यायचा नाही। जर त्यांनी नाही दिलं तर आम्ही न्यायालयात जाऊ, पण आमचा हक्क आम्ही सोडणार नाही। सर, मला सांगा, हे तुम्ही किती वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली आणि त्याच्यानंतर आज जेव्हा असे अनुभव येत आहेत, तुमचा हक्काचा पैसा जो आहे तो देण्यासाठी लाच मागितली जात आहे, काय मनात अनुभव येत आहेत, काय भावना येत आहेत? हां सर, मी 1989 मध्ये लागलो आणि 31 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे आणि मी 2020 मध्ये रिटायर झालो। 2016 पासून तर 2020 पर्यंतचा माझा जो एरियसचा पैसा होता तो अजून मला मिळालेला नाही आहे आणि जी अडचण आमच्या मित्रांनी सांगितली तीच अडचण आमची पण आहे। आमचा पैसा आम्हाला मिळायला पाहिजे आणि आमचा न्याय आम्हाला मिळायला पाहिजे आणि शेवटी न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ। सर, मला सांगा, एवढे वर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवलं, समाजाची एक खूप मोठी सेवा केली आणि आज रिटायरमेंट नंतर अनेक वेळेला मुंबईपर्यंत जाऊन हेलपाटे घालावे लागत आहे, काय भावना येतात मनात? मी नरेंद्र ताकसांडे, माजी मुख्याध्यापक, अंधविद्यालय, नागपूर। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही 2016 पासून ते आता 24 लागलेलं आहे, तेव्हापासून इथे ताटकळत आहोत। आमच्या हातात अजूनही थकबाकी मिळालेली नाही। आम्ही थकबाकीच्या प्रतीक्षेत आहोत। काम कसं टाळूपणाची नकारार्थी भावना मनात निर्माण झाली
की कामाचा कंटाळा येतो म्हणतात, अशा प्रकारचं हे शासनाचं धोरण आहे असं मला वाटत आहे. आणि किती नेत्यांना, किती मंत्र्यांना, किती अधिकाऱ्यांना भेटले आजवर तुम्ही? आजपर्यंत आम्ही समाज कल्याण अधिकारी, नंतर शासनाचे जे मंत्री असतील, गडकरी साहेब, सर्वांशी भेट घेतलेली आहे. आतापर्यंत आम्ही निवेदनं दिलेली आहेत. आयुक्तांना भेटलो आहेत, गायकवाड साहेबांना, सिद्धार्थ गायकवाड साहेबांनाही भेटलो आहे. आतापर्यंत काही निष्पन्न झालेलं नाही, काही आउटपुट आलेलं नाही. सर, मला सांगा, काय अनुभव येतात मंत्रालयामध्ये जाऊन, काय सांगितलं जात आहे? सर, पूर्वीला 6वा वेतन 5वा वेतन जो लागू होत होता, तर फायनान्समधून पैसे पास झाल्याबरोबर अपंग आयुक्त यांच्याकडे पैसा जमा व्हायचा आणि मग संपूर्ण महाराष्ट्रातील जे समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा पैसा वितरित करून ते आमच्या खात्यामध्ये येत होता. परंतु यावेळेस नवीनच एक संकल्पना या शासनाने निर्माण केलेली आहे. समाज कल्याण अधिकारी आयुक्त कार्यालयाला पाठवतात आणि मग आयुक्त कार्यालय मंत्रालयात पाठवतात आणि मंत्रालय विशिष्ट शाळेला, ज्या शाळा तिथं जातील किंवा आपलं काम करून घेतील त्या शाळेच्या नावाने तो पैशाचा एक पैशाचं लेटर ते दिव्यांग आयुक्तालयाला देण्यात येते. मग त्यानंतर मग जिल्ह्यातील जे समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांच्याकडे ती निधी वितरित करण्यात येते. असा हा क्लिष्ट प्रकार या शासनाने करून ठेवलेला आहे. आम्ही अनेक निवेदनं दिले, धरणे आंदोलनसुद्धा या थकीत वेतनासाठी केलं, पण तो अजूनपर्यंत आमच्या हातात काही लागलेलं नाही. सेवानिवृत्तीनंतर मिळणारा जो पैसा असतो त्याचा एक नियोजन केलेला असतो, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्या पैशाचं नियोजन केलेलं असतो. मात्र आता अडचण निर्माण झाली त्या सगळ्या नियोजनामध्ये. मी मीनाक्षी बाराहाते, 16मध्ये मी रिटायर्ड झालेली आहे, कला शिक्षिका म्हणून इथे होती. आणि त्यानंतर हे जे लागू झालेलं आहे 7व्या वेतनाचं, तर मला तर अजूनपर्यंत काहीही मिळालेलं नाही आहे. किती अडचण होत आहे कौटुंबिक घरामध्ये? तर फार अडचण तर आहेच, भरपूर अडचण आहे, तरी पण आम्ही ही अडचण सहन करतो. तुमचं काय म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे की आमची जी थकबाकी आहे ती शासनाने आम्हाला लवकरात देण्याचे करावे. कारण असं आहे की आम्हाला बऱ्याच अडचणी येत आहे. एक तर आमचं सेवानिवृत्त झाल्यानंतर बाकी जरी पैसा मिळाला तरी इतरही कुटुंबामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात, त्या आम्हाला सॉल्व करावं लागतात. मुका सर, मला एक सांगा की तुमच्या संस्थेच्या तुमच्या या संस्थेचा किती निधी जो आहे तो थकीत आहे आणि त्या संदर्भात काय मागणी केली जात आहे? हां, तर आमच्या संस्थेची थकीत वेतन आहे 1,96,00,000 रुपये आहे आणि जवळपास ते 10% प्रमाणे 19 लाख रुपये लागतील असे त्यांचे एजंट आमच्यापर्यंत निरोप आणतात. 19 लाख रुपये द्या, तुमचे एरियस काढून देतो. म्हणजे एकूण थकीत रकमेचं 10% आणि सर जर या 15 ऑगस्टपर्यंत दिलं नाही तर आम्ही दिव्यांग शिक्षक आणि शिक्षिका काळे कपडे घालून शासनाचा निषेध करू, मंत्रालयापर्यंत जाऊ आणि अंगावरती संपूर्ण मागण्या लिहून शासनाचा निषेध करू. जर कोणी जनतेचा प्रतिनिधी आमचा मायबाप असेल त्यांनी पुढे यावं, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. तर अशा पद्धतीची अडचण या दिव्यांग शिक्षकांची, सर्व सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक आहे आणि आपल्या सेवा काळामध्ये यांनी हजारो जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना जीवनामध्ये सक्षम बनवलं, शिकवलं. मात्र आता सेवानिवृत्त झाल्यानंतर या दिव्यांग शिक्षकांना सरकारच्या अनास्थेला सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे आंदोलन करण्याची आणि न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ या दिव्यांग शिक्षकांवर आलेली आहे. सरकारनं यांच्या रास्त मागण्यांकडे, रास्त प्रश्नांकडे लवकरात लवकर लक्ष घालण्याची गरज आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.